वाद बोलायचा म्हणून बोलत नसतो. काही प्रॉब्लेम असतील ते काहीच आपल्याला माहित नाही. आणि वादंगण फदंग व्हायचा काय संबंध आहे? त्याचा काय संबंध आहे? विषय असा आहे की त्यांना आरक्षण असून ते इतके लढायला लागलेत असून मग आता आम्हाला नाही, आम्ही किती लढूत? विचार करण्यासारख्या गोष्टींवर राज्याला उभ्या राज्याला प्रश्न पाडण्यासारखा विषय. आ, उभं राज्य उघड्या डोळ्यानं बघतंय. आरक्षण असणारे लोक जर असं लढायला लागले तर आरक्षण नसणारे त्यांच्यापेक्षा चौपटीनं लढतील ना. आता माझ्या मराठ्याला तर आरक्षणच नाही, माझ्या मराठ्याच्या पोराचं तर वाटलं झालंय. मग तर आमच्या घराघरातले आता मतभेद जरी असले तरी सोडून देतील. महाराष्ट्रातले सगळ्या पक्षातले सगळ्या संघटनेतले सगळे शेतकरी कामगार, माथाडी कामगार, डब्यावाले, ट्रॅक्टर हाणणारे, टेम्पो हाणणारे, रिक्षा हाणणारे, बैलगाड्या हाणणारे सगळे मराठी आता आमचे बी एक होतील ना. आम्हाला तर आरक्षणच नाही. तुम्हाला असून तुम्ही इतकं लढताय मिळू नये म्हणून, तर मग आम्हाला मिळावं म्हणून आम्ही किती ताकदीने लढू. आता असले मतभेद तरी आता इथून पुढचे खानदानी मराठी सगळे सोडून देणार आहेत सुद्धा मतभेद आता. कारण ते जर असून इतका त्रागा करायला लागले, इतका मराठ्यांच्या विरोधात विष वकायला लागलेत, तर आमचेही मराठी असलेले मतभेद सोडून आता तेही त्यांच्या जातीच्या लेकरासाठी आता लढणार आहेत. कारण तसे संदेश माझ्याकडे द्यायला लागलेत. आणि आमच्याही मराठ्यांच्या नेत्यांनाही सगळ्यांनी आता हे डोळ्याने जे तुम्ही बघताय, आरक्षण असून जर इतकं लढायला लागलेत किंवा कोणीतरी फुसलवून त्यांना लढायला लावायला लागले, तर मग आपले काय उघडे डोळे घेऊन नुसतं बघता का? झोपलेलेत का नुसते? जे मदत करणार नाहीत ना मराठ्यांना, मग ते कोणत्या पक्षाचा आमदार, माजी आमदार, खासदार असो ना, त्याला मराठी आता इथून पुढे उघड्या पाडल्याशिवाय सोडणार नाहीत. 100% उघड्या पाडल्याशिवाय सोडत नाहीत. सगळ्या मराठ्या